नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस नगरपंचायतीच्या वतीने श्री स्वामी समर्थ मंदिर गायकवाड प्लॉटिंग माळशिरस येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा भूमिपूजन समारंभ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक हे आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे अनुभव संपन्न मार्गदर्शक असतात. त्यांच्या आयुष्यभराच्या अनुभवांना सन्मान देत त्यांना विरंगुळ्यासोबतच आपुलकीने संवाद साधता यावा, सामाजिक सहभाग वाढवता यावा आणि आनंदाचे क्षण एकत्र अनुभवता यावेत, यासाठी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते व माळशिरस नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट पी कुलकर्णी दादा यांचा वाढदिवस असल्याने माजी आमदार राम सातपुते यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माळशिरस नगर परिषदेचे आजी माजी पदाधिकारी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट पी कुलकर्णी दादा बोलताना म्हणाले, हॅलो, मी काही जास्त घेत नाही. आपल्या कार्यक्रमासाठी रामभाऊ, आप्पासाहेब, शिवाजीराव आणि सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सगळे सदस्य आम्ही त्यांच्या इतके मागे लागलो होतो. आज 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, सतत आम्ही त्यांच्या मागे लागलो होतो. आप्पासाहेबांच्या मागे लागलो होतो, केव्हा कार्यक्रम करताय, केव्हा कार्यक्रम. पैसे येऊन जवळ 1 वर्ष झाले ते पडले, पण ते काम गती येत नव्हती. आता आप्पासाहेबांनी मला घेतले, आमदार साहेबांनी मला घेतलेले आहे. आता विरंगुळा केंद्र व्यवस्थित होईल, पण विरंगुळा केंद्र झाल्यावर विरंगुळा केंद्रामध्ये ठेवायला काही लागतंय, त्याची व्यवस्था आपण करावी. आणि तसंच केंद्र झाले त्याच्या आतमध्ये ठेवायला वस्तू लागतात, इंडोर आउटडोर अशा. आणि हा रस्ता जो आहे, रस्ता चांगला आहे, फक्त मसोर रस्त्याचे तिथे इलेक्ट्रिक खांब आहे, तो इलेक्ट्रिक खांब निघत नाही. तो निघाला तर लगेच तिथं रस्ता चांगला होईल. तो इलेक्ट्रिक खांब काढण्याची व्यवस्था करावी, म्हणजे हा रस्ता चांगला होईल. आणि मार्गाला पुष्कळ आहे आपल्याला. विरंगुळा केंद्र आमचं झालं, आता सत्कारी मार्ग सुरू झाला. आम्ही 60-70 लोक हे आहे ज्येष्ठ नागरिक आहोत. आमचे नेहमी कार्यक्रम होत असतात आणि सगळं सरकारचं सगळ्यांचं ज्येष्ठ नागरिकांकडे आता भरपूर लक्ष चाललेलं आहे. सगळे पोलीस खातं, तहसील खातं सगळे आम्हाला बोलून तुमच्या काय अडचणी आहेत, काय अडचणी आहेत म्हणून सांगतात आणि म्हणतात दुसरं काय थोडं काय काय सोडतात ते बघायचं. तरी आमच्या ज्या काही मागण्या आहेत ते आम्ही सगळं मागत राहणार आहे आणि तुम्ही पुरवत राहणार आहे. त्यामुळं जास्त काही वेळ घेत नाही. तरी इंडोरच्या वस्तू आणि फर्निचर या वस्तू विरंगुळ्यासाठी आपण लवकर द्याव्यात एवढी अपेक्षा करतो. पण